यूपीमध्ये पेन्शन 3,000 रुपये झाली आणि आपलं राज्य महाराष्ट्र हे सगळ्यात जीडीपी मध्ये असेल, जीएसटी मध्ये असेल किंवा अन्य गोष्टींमध्ये असेल, म्हणजे आर्थिक इन्कमच्या दृष्टीने महाराष्ट्र हे अव्वल दर्जाचं असून यूपी पेक्षा चांगलं असून आपल्या राज्यात मात्र दिव्यांगांना 2,500 रुपये कसं काय मिळते? आपल्या राज्यात कधी होणार दिव्यांगांना पेन्शन 3,000, 6,000 रुपये? नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बुलंदबुवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. यूपी सारखं मोठं राज्य दिव्यांगांना 3,000 रुपये पेन्शन देऊ शकतं. मग आपलं महाराष्ट्र राज्य जे जीएसटी सगळ्यात जास्त भरतं, म्हणजे पूर्ण देशभरातलं सगळ्यात जास्त जीएसटी भरणारं राज्य म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्र राज्य. जीडीपी ज्या राज्याचा जास्त आहे तर ते महाराष्ट्र राज्य. परत जिथं 5 स्टार इंडस्ट्रीज असतील, MIDCs असतील, बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी असतील तर त्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये. बाकीचे यूपी, बिहार असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, इकडची लोक, ओडिसा असेल, दिल्ली असेल, इकडची सुद्धा लोक महाराष्ट्रामध्ये येऊन काम करतात किंवा जॉबसाठी येतात. म्हणजे महाराष्ट्राचं इन्कम सगळ्यात जास्त असून दिव्यांगांना आपल्या इथेच का पेन्शन कमी मिळते? कारण दिल्लीसारखं छोटं राज्य सुद्धा 5-6 हजार रुपये पेन्शन दिव्यांगांना देतंय. आंध्र प्रदेश 6,000 रुपये देतंय, गोवा 5,000 रुपये देतंय, ओडिसा 3-4 हजार रुपये देतंय. आता यूपी म्हणजे उत्तर प्रदेश, जे योगी मुख्यमंत्री आहेत त्या राज्याचे, तर तिथेही म्हणे 3,000 रुपये पेन्शन झालेली आहे. मग आपल्या राज्यात कधी पेन्शन वाढवणार? आता तर अधिवेशन सुरू आहे, तर या अधिवेशनामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत खुशखबर येणार का? दिव्यांगांना सुखी करणार का? किंवा दिव्यांगांच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा बाकीच्या राज्यांप्रमाणे आपल्याही राज्यामध्ये दिव्यांगांची पेन्शन 6,000 रुपये होणार का? हा प्रश्न आणि सर्वात मुळातचा कळीचा प्रश्न म्हणजे यूपीमध्ये झाली 3,000 रुपये पेन्शन. तर ही बातमी काय आहे असंही मला खूप जणांनी व्हॉट्सअपवरती असेल किंवा कमेंट्सवरती असेल किंवा लाईव्ह मध्ये मला विचारलेलं आहे. तर तुम्हाला सांगतो, माझी ओळख जितकी आहे किंवा माझी माहिती काढण्याची माहिती मला मिळालेली आहे त्यानुसार यूपीची पेन्शन ही 3,000 रुपये झालेली नाही. 3,000 रुपये झालेली नाही आहे. तिथे फक्त 1,000 रुपये पेन्शन मिळते. किती मिळते? 1,000 रुपये पेन्शन मिळते. तिथली पेन्शन कोणीही वाढवलेली नाही आहे, ना योगीजींनी, ना केंद्र सरकारने, ना कुणीच, ना तिथल्या दिव्यांग म्हणजे समाज कल्याण मंत्र्यांनी वाढवलेली आहे. कोणीच पेन्शन वाढवलेली नाहीये. जे काही व्हिडिओज किंवा जे काही माहिती तुमच्यापर्यंत येते ती 100 नाही 1,000% चुकीची आहे माहिती. आता ज्या वेळेला केंद्रातून होईल पेन्शन ते माहित नाही मला, पण आता तरी यूपीच्या कडून किंवा यूपी सरकारकडून दिव्यांगांची पेन्शन वाढवण्यात आलेली नाही. तर आता तुम्ही म्हणाल की त्यांना 3,000 कुठले येणार आहेत? असे तर व्हिडिओज व्हायरल होत आहेत, माहिती अशी मिळत आहे की त्यांना 3,000 रुपये येणार आहेत. तर मला एक सांगा तुम्ही, म्हणजे आपल्या इथे पहिला पेन्शन कशी येत होती? डीबीटी होण्याआधी आपल्या इथे पेन्शन कशी येत होती? 3 महिन्यातून एकदा येत होती की नाही? आणि आपल्याला किती येत होती? 4,500 रुपये येत होती. 4,500 रुपये काय येत होती आपल्याला पेन्शन? 4,500 किंवा 6,000, कारण 3 महिन्यातून आली तर 4,500 येत होती आणि 6,000 आली तर 4 महिन्यातून एकदा येत होती. तर हे काय येत होते? कारण 3 महिने आपल्याला पेन्शनच येत नव्हती आणि पेन्शन आपली किती होती त्यावेळेला? 1,500 रुपये होती फक्त आपल्याला पेन्शन. त्याला फक्त आणि फक्त महिन्याला आपल्याला 1,500 रुपये मिळत होते. तसेच आता यूपी मध्ये 1,000 रुपये मिळतात पेन्शन दिव्यांगांना. किती? 1,000 रुपये महिना, म्हणजे वर्षाचे 12,000 रुपये मिळतात. आणि आपल्याला 1,500 मिळत होते ते 18,000 मिळत होते. वर्षातून 3 हप्ते यायचे, 6-6 हजारचे हप्ते आपल्याला यायचे. सायंत्रिक 18,000 व्हायचे आपल्याला, किंवा 4.5चे हप्ते आले तर 4 हप्ते यायचे आपल्याला, लक्षात घ्या. आणि ते पण 18,000 होतात लक्षात घ्या. 6 महिन्याला 9,000, 6 महिन्याला 9,000 असे येत होते आपल्याला पैसे. काही वेळेला 4 महिन्यातून आलेले आहेत, काही वेळेला 5 महिन्यातून आलेले आहेत. आणि आता तुम्ही म्हणाल की मग ते गोष्ट खोटी आहे का? त्यांना 3,000 कुठले येणार आहेत? तर तुम्हाला एकच सांगेन की 3,000 रुपये त्यांना हे 3 महिन्याचे येणार आहेत. म्हणजे आता डिसेंबर महिन्यामध्ये जी पेन्शन येणार आहे त्यांची, तर डिसेंबर, नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्याची पेन्शन त्यांच्या खात्यावरती 3,000 रुपये येणार आहे. हे बातमी फिरत आहे आणि त्याचं अर्थाचा अनर्थ करून ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जातंय किंवा एकामेकात भांडणं लावण्याचे काम, एकामेकात गोष्टी वाईट पसरवण्याचं काम हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करतायत. त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आता तुम्ही म्हणाल की काही जणांचं 6,000 येणार आहे, तर काही जणांचं 6,000 काय येणार आहे? कारण त्यांचं थकीत पेन्शन जे होतं त्यांनी 3 महिन्या पाठीमागे काढलेलं नाहीये, त्यांचे 6,000 येऊ शकतात. ज्यांनी 6 महिन्याला पेन्शनच अजून खात्यावरची काढलेली नाहीये. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तसं होत होतं. वर्षातून 2 नाही तर 3 वेळा बँकेमध्ये जायचं, पैसे जेवढे काही गोळा झाले असतील तर तेवढे काढून आणायचे. या गोष्टी होत होत्या. म्हणून तसंच तिथे यूपीमध्ये पण झालेलं आहे आणि कोणताही निर्णय तिथं झालेला नाही, लक्षात घ्या. कोणताच पेन्शन वाढीचा निर्णय झालेला नाहीये. तिथे 1,000 रुपये पेन्शन मिळते यूपीमध्ये.
त्याच्यामुळे गैरसमज खूप पसरवत आहेत. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर विश्वास नाही ठेवायचा हे आता आपल्याला समजलं पाहिजे. लक्षात घ्या, कोण खरं बोलतंय आणि कोण बरं बोलतंय. बरं म्हणजे काय, तुम्हाला बरं वाटलं पाहिजे म्हणून ते बरं बोलताय, ते खरं नसतंय. पण कोण खरं बोलतंय, ज्याला त्या परिस्थितीची जाणीव आहे, ज्याला त्या गोष्टीची जाणीव आहे, ज्याला दिव्यांगांची जाणीव आहे, ज्याला दिव्यांगांचे त्रास बघवत नाहीत किंवा जो दिव्यांगाचा त्रास सहन केलेला आहे, सोसलेला आहे, त्याच्या घरात एखादा दिव्यांग आहे, त्यालाच माहित आहे की दिव्यांगाला त्रास काय होतात. अशा खोट्या बातम्या पसरवला किंवा खोट्या बातम्या ऐकल्या तर त्या दिव्यांगांना किती मानसिक त्रास होतो किंवा त्याचं मानसिक परिणाम किती होतो किंवा शारीरिक त्रास किती होतो हे सगळं त्या लोकांना माहीत असतं. त्याच्यामुळे ते अशा अफवा पसरवत नाहीत. जे खरे आहेत ते, जे खोटे असतील किंवा जे बरं बोलणार आहेत तुम्हाला बरं वाटावं म्हणून किंवा व्ह्युअरशिपसाठी किंवा मग स्वतःचे किस्से भरण्यासाठी जे असतं, तर तेच असल्या फेक गोष्टी पसरवतात. फेक गोष्टींपासून आपल्याला सावध राहायचं आहे. त्यांना आपण म्हणू शकत नाही की तुम्ही बंद करा म्हणून, तुम्ही बंद करा म्हणून त्यांना आपण बोलू शकत नाही. लक्षात घ्या, तो व्यक्ती स्वतंत्र आहे त्यांचा. पण आपण कोणती गोष्ट बघायची आणि आपण कोणती गोष्ट ऐकायची हे तर आपल्या हातात आहे ना. आपण ते ठरवू शकतो ना. आपल्याला व्यक्ती स्वतंत्र दिलंय ना, आपल्याला तो अधिकार आहे ना. भारतामध्ये राहतोय म्हणल्यानंतर आपल्या हातात मोबाईल आहे, आपल्या हातात कॉम्प्युटर आहे, आपल्या हातात लॅपटॉप आहे म्हणल्यानंतर आपण कोणाची माहिती बघायची, कुणाची माहिती घ्यायची, कुणावर विश्वास ठेवायचा किंवा कुणावरती विश्वास नाही ठेवायचा, या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. मी दरवेळेला सांगतोय, उगाच नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवत जाऊ नका. तरी पण आपण विश्वास ठेवतो, तरी पण त्याच्यावरती अंधश्रद्धांच्यावरती विश्वास ठेवतो आणि स्वतःची फसवणूक करून घेतो. कोण तर म्हणते आपल्याला 6,000 पेन्शन करून देतो, कोण तर म्हणते 15,000 पेन्शन करून देतो, महिन्याला 15,000 पेन्शन होणार आहे, त्याच्यासाठी मला 500 रुपये द्या, मला 1,000 रुपये द्या, असं करतात आणि आपल्याकडून पैसे घेतात आणि ते गायब होऊन जातात. कोणतंही काम करण्यासाठी पैसे कधी द्यावे लागत नाहीत. लक्षात घ्या, सरकारी काम करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. बिन पैसे देता सुद्धा कामं होत असतात. फक्त आपण व्यवस्थित चाललं पाहिजे, आपण व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे, आपण व्यवस्थित माहिती भरली पाहिजे, आपण व्यवस्थित वागलं तर आपल्याला एकाही गोष्टीपासून वंचित राहावं लागणार नाही. पण जर आपणच वाकड्या मार्गाने जर चालू लागलो तर आपल्याला हे नुकसान झेलावं लागणार, हे त्रास झेलावं लागणार. एवढंच मी या मुद्द्यावर सांगू शकतो. आणि परत एकदा सांगतो, यूपीची पेन्शन वाढलेली नाही आहे. यूपीची पेन्शन ही 1,000 रुपयेच आहे. 3,000 रुपये ज्यावेळेला होईल त्याला मी आवर्जून सांगेन की बघा, यूपीमध्ये पेन्शन 3,000 रुपये झाली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 2,500 आहे किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पेन्शन असेल ती मी नक्की सांगेन. यूपीच्या तुलनेत तर आपला महाराष्ट्र बराच आहे आर्थिकदृष्ट्या. आपण यूपीपेक्षा खूप चांगले आहोत. मग महाराष्ट्राची पेन्शन यूपीपेक्षा चांगली असलीच पाहिजे, याच्यात कोणतंही दुमत नाहीये. पण खोट्या गोष्टी सांगून आपण त्याच्यावरती यश मिळवू शकत नाही किंवा विजय मिळवू शकत नाही. कारण का, महाराष्ट्रामध्ये सुद्धा बीजेपीचेच मुख्यमंत्री आहेत आणि यूपीमध्ये सुद्धा बीजेपीचे मुख्यमंत्री आहेत. मी उदाहरण सांगतोय फक्त. मग त्यांचा संपर्क नसणार आहे का, त्यांचा दोघांशी एकमेकांशी कॉन्टॅक्ट नसणार आहे का, कॉन्व्हर्सेशन नसणार आहे का, तर 100% असणार आहे. मग आपण जर तिथं काहीतरी उगाच खोटं नाटं बोलू तर ते पचलं जात नाही, त्याचं अपचनच होतो. तर या गोष्टी लक्षात ठेवा. गोष्टी पटल्या असतील तर नक्की सांगा मला, पटल्या नसतील तर तेही सांगा. मी जर खोटं सांगत असेल तर तेही सांगा, खरं सांगत असेल तर खरं आहे म्हणून सांगा. एवढंच मला अपेक्षा आहे की तुम्ही खरं बोलावं. कारण मी खरं बोलण्याचा प्रयत्न करतोय की नाही करतोय किंवा मी खरं बोलतोय की बरं बोलतोय याची पोचपावती मला तुमच्याकडून हवी आहे. मला ना कुणाकडून दुसऱ्यांच्याकडून हवी आहे. जे माझे व्ह्युअरशिप आहेत, जे माझे सबस्क्रायबर्स आहेत, त्यांच्याकडून मला हवं आहे की मी खरं बोलतोय की बरं बोलतोय. खरं बोलत असेल तर खरं सांगा, बरं बोलत असेल तर बरं सांगा. तुमच्यावरती माझा विश्वास आहे, फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. एवढेच एक विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.